बरं झालं लांबला आणलं जरा. तुम्ही कार्टून मध्ये बघितलं असेल मित्रांनो, आपण मच्छी पकडून आणलेली खालून खाडीतून, तर तीच मच्छी सोलते बघा. एवढीच सोलली अजून, आणि त्यात अंडी पण भेटली. हे बघा बोईट अंडी आहेत. आता ते शिव आणि शिव बोलते सोलू सॉरी, ते कंटाळले एवढं की ते माझी हेच झाले. आता आपण त्याची एक रेसिपी बनवणार आहोत. एक गाय नाही खायचा. काय कुठे काय ते काय हे मांसाहारी बनशील. एक रेसिपी बनवायची आपल्याला एकदम तगडीवाली यशसाठी. तुम्ही आता बघू शकता या मच्छी आता श्रवणने एकदम साफ केली आहे. आता तिची ग्रिल होणार आहे, तर तुम्ही पाहायला नक्की. तिची ग्रिल होणार आहे. मच्छी ग्रिल नाही, फिश ग्रिल. 2-3 चम्मच मसाला, 1 चम्मच हळद आणि 2 चम्मच मीठ टाकलाय. आणि म्हणजे 2 चम्मच छोटे होते. आणि लिंबू पिळून घेते आता. आणि लिंबू रस नाही बहुतेक. श्रवण कुकिंग विथ श्रवण. कुक विथ श्रवण. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन कुकिंगच्या. पहिला हा तर होऊ दे. हाच आता एक फ्राय पण करणार आहोत आपण अर्धे, आणि अर्धे शेतावर जाऊन ग्रिल. शेता नको जाऊ, उगाच नखर करू नको. आता किरकाट्यात ना शेतावर जायचा आई नाही ते करू नको, मला लागली मग. मच्छी घेऊन तिकडे शेतावर चाललो आज. तुमच्यासाठी स्पेशल शेतावर चाललोय. तुम्हाला डायरेक्ट गेल्यावर दाखवतो. आता जरा आमच्याकडे सामान आहे थोडा, तो म्हणून. बल्ब घेतलास? हा नको पा. आपण आता आलो आहोत हे मच्छी घेऊन जंगलाच्या मध्ये. जंगलाच्या मध्ये शेतात आलोय लांब, आणि पूर्ण कोणच सगळीकडे नाही. आलो की आम्ही बल्ब घेऊन आलोय. कोणच नाहीये. हा एक बल्ब घेऊन आलाय आपला, तो पण बल्ब बघा, चार्जिंग वाला बल्ब आहे. तो बंद झाला की आमचा गेम खल्लास आहे. असा विषय. आणि त्याच्यावरच वास. बस मित्रांनो आपला लायटर पण एकदम बेकार आहे. आपण आणलाय पेटवायला. बघा आपला पेटलेला आहे या प्रकारे चांगलाच. आता मित्रांनो आम्ही आता पेटवलाय. कुठे पेटताय? असू दे. दूरच निघतंय काय आहे? आणि जरासं तेल टाकायचंय, जरासं म्हणजे फ्राय करायचं तेल टाकायचं. तुम्हाला जेवढं तेल पाहिजे तेवढं तेल तुम्ही टाकू शकता, तुमच्यावर आहे. फक्त तुम्हाला फ्राय करायला तेल टाकायचंय. नंतर मग तुम्हाला ग्रिल करायची मच्छी. थांबा, तुम्हाला आता एकदम परफेक्ट पेटवूनच चालू करतो. जरा थांबा. तर बघा आता आपण मच्छी पण टाकले त्याच्यावर. फ्राय कराय तेल तापला आपला खूप मेहनतीनंतर. त्याच्यावर मच्छी पण टाकून देते सर्व. बघू शकता एकदम खतरनाक लागलेली आग. आणि आग ही इथेच नाही, खूप जागी लागलेली आहे. कडकच होत आहे. पलट लवकर, बाहेर पाडलीच ना श्रवण. काय ना उचलून टाकू परत. बरं झालं लांबला आणलं जरा. मित्रांनो आपण आता सर्व मच्छी काढून घेतलेत मासं ह्यातून, कारण की ते करपायला लागलेत. आता करपवायचे नाहीत, थोडेसेच फक्त तुम्हाला फ्राय करायचे आहेत. बघा इकडे मच्छी जरा मासा जरा थंड करून घ्या. तुम्हाला लाईट दाखवतो. बघा काय झाले आहेत मासे. श्रवण एक दे ना, एक खाऊच घे ना. कोलबी कुठे गेली? बघू शकता तुम्ही असं. आता त्याच्यावर त्याचा वास बघा असा येते एक नंबर. लावणार चेव कशी लावणार ती पण. मला वाटणार आपण निकाऱ्यामधूनच खायची आपल्याला मच्छी. नाही राहणार. राहील. चल लागतं एक एकच करायला लागेल. बघा आपल्याला एक एकच करायला लागणार आहे, कारण ते पडतायत त्या. नाही आई ग पडली रे यार. मित्रांनो आपला प्लॅन बहुतेक फ्लॉप होणार आहे. आम्हाला असेच खावं लागणार आहे. तवा लाव चल, एक तरी लागू दे. बघा बॅटरी. आणि आम्ही ग्रिल करणार होतो खरं तर हे, पण ते निघतात डायरेक्ट, कारण की ते
शिजलेत बहुतेक जास्त, तर डायरेक्ट राहतच नाही ह्याला त्या रॉडला सॉरी, समजून घ्या काय असेल ती. आता आम्हाला असंच खावं लागणार आहे, तर आम्ही थोडासा अजून याला कडक करून खाणार आता. पण ही मजा करायला तुम्हाला गावाला जायला लागणार आहे, कारण की मुंबईला तुम्ही कुठे हे करू नाही शकत. आम्ही आता एवढ्या रात्रीचं शेतावर आलोय बघा, काय दिसतंय का बघा तुम्हाला. हे बघा मित्रांनो, लय भारी लागतात मासे. आईला चार्जिंग संपली होती ना भाई. हा बंद झाला. हा एक टी टॉर्च दाखव टी टॉर्च गेले आणि हा पण चार्जिंग वाला बल्ब हा संपला ना की तुम्ही बघू शकता आजूबाजूला काय विषय आहे. गेलो आम्ही बाई एकदम अंधारात. आणि हे बघा कसले आपले फ्राय होते एकदम भारीच. मोबाईलच्या फ्लॅशवरच बनवायला पाहिजे ते व्हिडिओ, चांगली बनते. हा ना. हे बघा काय कडक कडक झाले एकदम, लाजवाब लागणार आहे ते आपल्याला. आणि ती मजा करायला ना बघा, यात आपण थोडा पीस काढलेले खायला. खाऊन दाखव असं लागतं, दाखव. एक नंबर. ओव्हर रिॲक्ट आहे जरा, पण खरंच लय भारी लागतात. ह्याच्यासाठी करावं लागतं, पण एकदम बाप लागतं मस्त ना. आपण आता थोडा आगीवर बसून थोडासा 1-2 पीस खायला लागणार आहे आपल्याला. साडी इकडे जरा, हा मासा बघू द्या आम्हाला. हा फोडलेलाच मासा खाऊ. मी कसं खाऊ. तुला थांब ना जरा. सॉरी, काय कॅमेऱ्यात दिसत नाही ते माझी चुकी आहे. तू एका हाताने व्हिडिओ काढणार आणि एका हाताने पकडणार. अरे यार सॉरी, मासा झाला करून टाकलाय आपण पूर्ण. अरे आलेला मी कसं काही करू. तर हा साफ पण नाही सांगितलं, साफ करतो. होऊ द्या किती पण गरमी, पण आम्ही खाणार. चायला गरम ठेव. हे ताजे मासे आहेत एकदम. आम्ही दुपारीच पकडून आणलेत. दुपारी तुम्ही बघितला नसाल तर त्याच्या आधीवाला ब्लॉग बघून घ्या. पार्ट 1 आहे या ब्लॉगचा. हा 2 आहे. तो ब्लॉग बघा, त्यात पण खूप मजा केली आम्ही. मासे कसे पकडायचे श्रवणकडून शिकून घ्या. पागाने एक नंबर. ते जरा ऊन होतं आणि जरा पाणी नव्हतं आमच्याकडून, आम्हाला यावं लागलं. नाही तर आम्ही बहुतेक पूर्ण हे खाली करून टाकला असता आज. तर चला आता आपण घरी जाऊया, खूप वेळ पण झाला. जेवायचा पण आहे आम्हाला. तसं आम्ही एवढं जाऊन राहू नाही शकत, आम्हाला जेवावं पण लागतं. ऑसम, व्हेरी ऑसम टेस्ट. मित्रांनो ब्लॉग बंद करूया आता, खूप रात्र पण झाले आणि आपल्याला आई तिकडून हाक मारते सारखी. तर हे 2-3 मासे आहेत ते खाऊ आपण आणि घरी जाऊ लगेच. हा बघा असं खाते. मित्रांनो आम्ही निघालोय, परत चालू करतो. आम्ही निघालोय घरी जायला. तुम्ही बघू शकता तिथे आम्ही सगळी आग बी विझवल्या. आणि तुम्ही पण हे ट्राय बी करत असाल तर हे असं विझवून टाका. इथं राहिला बघ थोडासा, ते तर विझेल. कारण काय बघा असे कुत्रे बित्रे फिरत असतात बघा. दाखवा कुत्रे बित्रे नाही, कधी काय इथं असेल तर जलून बिलू शकतो, म्हणून विजावून जा. आणि आपली मच्छी आहे थोडीशी, आपण घरी जेवायला घेऊन चाललो. तर टिल दॅन टेक केअर, बाय बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि विसरू नका आपला ह्याचा पार्ट 1 बघायला, कारण की पार्ट 3 पण येणार आहे. घाबरू नका, पार्ट 3 पण येणार आहे.